म्हज्या गोंयचे भावांनो आनी भयणांनो, 8 म्हयने जाले इनफ इज इनफ गोंया स्थापना जाल्यार. लोक आमकां विचारतात, बरयतात की हे 8 म्हयन्याक तुमी कितें केलें काय म्हूण. एक लोकांक आम सांगपाक जाय की इनफ इज इनफ ही एक पक्ष न्ही, नॉट अ पॉलिटिकल पार्टी. इनफ इज इनफ हो एक आहा सोशल मुवमेंट, जो मुवमेंट आसा गोंयची न्हंयो, गोंयचे दोंगर, गोंयची शेतां आनी गोंयचे जागे राखपाक. आनी आमी पावलां उटायल्यांत हे मुखार व्हरपाक. आनी पावलां कसलीं पावलां, कितें पावलां? एक, आमी राष्ट्रपती बरयले, प्रधानमंत्री बरयले, आमच्या गव्हर्नराक बरयल्ले आनी मुख्यमंत्र्याक बरयल्ले 10 पॉयंट चार्टर बद्दल. आतां गोंयच्या लोकांक जाणात तुमी तो 10 पॉयंट चार्टर कितें तो. आमचो माननीक राष्ट्रपतीन आमकां बरयलें की आपणें सरकाराक सांगलां हे 10 पॉयंट चार्टर जे आसात टू लूक इनटू इट. पूण आमच्या गोंयच्या सरकारा कडेन आमकां आजून कांय उत्तर ओ रिप्लाय येयल ना. ओ कितें स्टेप्स तेमी घेतल्यात ते. लोकशायेक आमकां तरी दिसलेलें की जेन्ना एक मुवमेंट सरकारा बरयता, एक रिस्पॉन्सिबिलिटी आसा जे आमचे राज चलयतात एक उत्तर दिवपाक आनी ते इश्यूआ बद्दल आपल्या विचार कितें आसा ते सांगपाक. आयदर एक्सेप्ट द प्रपोजल ऑर रिजेक्ट द प्रपोजल इफ दे आर नॉट फिजिबल. हेचे बद्दल आमकां आजून कांय उत्तर ना. दुसरें, आमी 10 पॉयंट चार्टर जो आसा तो चार्टर मुखार दवरून एक बील तयार केलें, गोवा प्रोटेक्शन ऑफ एग्रीकल्चरल लँड्स एक्ट. हें एक्ट आमी सगळ्या पक्षांक दिलां आनी सगळ्या विरोधी पक्षांनी हे गोवा एसेंब्लीक मांडलें. आमकां समजून येयल्लें की हें बील गेले ते एसेंब्लीक डिस्कस जातलें म्हणून, पूण तुमी जाणात कांय कारणां लागून, बायपोला लागून एसेंब्ली बरखास्त जाली अँड इश्यू वॉज नॉट टेकन अप फॉर डिस्कशन. आतां गोंयची एसेंब्ली 31 ऑगस्ट परत एसेंबल जातली अशी आमची म्हायती. आनी आजून तें बिझनस कितें आसा भायर सरना. वी एक्सपेक्ट हें बील सरकार डिस्कशना हाडटलो म्हणून. बट हाडना जाल्यार कितें? हें बील तरी सरकार डिस्कस करना, देन आमचे मुखार आमची हेजे फुडें वाट कितें? एक बसका आसतली 30 तारखेर. कित्याक 30 तारखेर पयलें आम कळून येतलें हें बील डिस्कशना येतलें की ना तें. आनी आमची कोर कमिटी ऑन 30 ऑगस्ट ह्या वर्साक आमचो फ्युचर कितें आसा तो डिस्कस करतले. इतलें तरी कळून येतलें तें बील डिस्कस तरी केलें ना जाल्यार की हो सरकार तयार ना म्हणून हो कायदो हाडपाक. दॅट मच वील बी क्लियर. आनी आमचो स्टँड ऑन दॅट इश्यू आमी घेतलेत. And the stand will be clear.
सद्या हांव सांगना कित्याक लेट अ कोर कमिटी डिसायड द स्टेप्स, बट आमकां कळून येतले कोण हे बिला आर विथ द बिल ऑर कोण हे बिलाक विरोध करतात. दुसरें, आमी सेक्शन 39A बद्दल कितले सगळ्यांक बरयलां. मुख्यमंत्रीक बरयलां, राष्ट्रपतीक बरयलां, प्रधानमंत्रीक बरयलां, पूण 39A एप्लिकेशन जी आसात ही कंटिन्यू जातात. पूण तातूंत बी गोवा फावंडेशन जेचे फुडारी आमच्या मुवमेंटा आसात, गोवा फावंडेशन सेक्शन 39 पेटिशन हायकोर्टांत फायल केल्लें आसा आनी ते पेटिशनाक एक इंटरीम ऑर्डर पास केल्या की ऑल डिसिजन्स आर सब्जेक्ट टू द फायनल ऑर्डर इन द पेटिशन म्हणून. आनी हें पेटिशन आतां गोवा फावंडेशन हांणी एमेंड केलां टू सेट असायड ऑल परमिशन्स ग्रांटेड. म्हणजे हे पेटिशनाक सेक्शन 39A आसा जेन्ना हायकोर्ट डिसायड जातलो हे मुद्दे आसतलेत. आनी आमी बी सरकाराचेर हो कशें प्रेशर घालपाक जाय, कित्याक आमकां दिसना की जे मनीस आज हे आनी मुख्य म्हणजे मिनिस्टर फॉर टावन एंड कंट्री प्लॅनिंग, आमी वी रोट टू द चेअरपर्सन्स ऑफ टावन एंड कंट्री प्लॅनिंग बोर्ड, चीफ टावन प्लॅनर, मेमोरंडम दिली 600-700 लोक एकठांय जावन मेमोरंडम दिले. तेच फाटल्यान परत मेळ्ळे, पूण आजून आमकां तरी कांय उत्तर येयलें ना, नॉर ही एप्लिकेशन बंद जाल्यात. सो आमी आनी गोंयच्या लोकांक हें मनाक धरपाक जाय की इतली उपेक्षा जाल्ली गोंयच्या लोकां मदें की सेक्शन 39A रिपील करतलेत म्हणून सरकार, ती अपेक्षा हे सरकारान आमकां दिली ना. सो वी वील हॅव टू फायट. हाऊ टू फायट? आमी सांगता ते भाशेन वी आर नॉट अ पॉलिटिकल पार्टी. दुसरे वाटेन जेन्ना आमी थारायले मिटींग करपाक फोंडा जावं पणजे जावं आझाद मैदानाचेर, लास्ट मिनीट परमिशन सरकारान विथड्रॉ केल्यात. वी वील कन्सिडर एज टू वेदर वी वील फायल अ पिटिशन इन द हायकोर्ट की हेचे मुखार टू स्टॉप द गव्हर्मेंट फ्रॉम प्रिव्हेंटींग people gathering in public places to disseminate or their right under Article 19 of freedom of speech and expression. हो एक मुद्दो. Second part is casino, जो आमचो एक is a part of our 10-point charter. आमी पेटिशन फायल केला. तें पेटिशन हायकोर्टान इंटरीम ऑर्डर हायकोर्टान दिल्या आनी पेटिशन येयल्लें, बट कांय कारणां लागून दॅट इज पोस्टपोन टू 29th ऑफ दीस मंथ. सो आशा आसा की दॅट पेटिशन वील बी टेकन अप. आमी पेटिशना भायर आमी आमच्या गव्हर्नराक लेटर बरयल्लें, तशेंच आमच्या होम मिनिस्टर जो जावन आसा आमचो चीफ मिनिस्टर, की हे काजिनो वेसल्स कॅनॉट बी देअर इन द मांदोवी अकॉर्डिंग टू लॉ. आनी आमी कमिशनर गेमींग कमिशनराक लेटर बरयल्लें की यू आर द लायसन्सिंग अथॉरिटी आनी जर तूं लायसन्स दिना हे बोटींचेर कोणाकय वचपाक जायना. सेक्शन 13D ऑफ द गोवा गॅमलिंग एक्ट. आमकां उत्तर कितें येयलां गेमींग कमिशनराचें? रूल नात
एंड रूल नात म्हणून आपल्यान काही एक्शन करपाक जायना. आनी तेणें होम डिपार्टमेंटाक आपली लेटर बरयल्या. सो आमी विचारतात टू अ चीफ मिनिस्टर, हू इज द होम मिनिस्टर, why has no action been taken? Two things. एक, people going to these casinos without permission. आणि दोन, इतली वर्सां तुम्ही रूल कित्याक केले ना ते. आमी तुका 10 क्वेश्चन्स रेज केल्लेत, अजून आमकां जवाब येल ना. So we will now have to consider whether this failure in action is to benefit the casino owners, and if so, we will have to consider whether any criminal steps will have to be taken against people who are failing to discharge their duties. तेज भाशेन टाउन एंड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंटाक जायत्यो गोश्टी जातात. इम्पॉर्टंट इश्यू सद्या गोंयभर चल्ला तो कारापूरचो लोकांचो एजिटेशन. एंड दिस इज अ ग्रॉस केस वेर मंत्री इन चार्ज ऑफ टाउन एंड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंट, तेजी बायल हू इज द मिनिस्टर, हू इज अ MLA, दोगांकय इंट्रस्ट आसा हे आसलो हे जाग्यार, आनी दोगांयनी भाग घेतला परमिशन दिवपाक. A larger question in criminal law is whether this amounts to an offence under the respective laws, including Corruption Act, Prevention of Corruption Act. हेच्या बद्दल बी आमचो मुवमेंट हो इश्यू घेवन आसात. वी आर एक्झामिनींग इट, आनी आमकां तरी दिसलें की दिस अ क्लियर केस which falls under Prevention of Corruption Act. आमी स्टेप्स घेतलेत. कोण कितलोय आनी दिस इज अगेन अ पार्ट ऑफ अ मॅनिफेस्टो चार्टराचो 10 पॉयंट की जे पब्लीक ऑफिसर्स आपले पोस्ट आपलो फायदो करपाक घेतात, दीज criminal action should be taken against them. तिसरा आसा सेक्शन 17(2) बद्दल, where criminal action has already been initiated by public groups. So अशें न्ही की हो मुवमेंट कांय करना ते. येस, आमी पॉलिटिकल पक्ष न्ही, आनी आमचो एक वी आर व्हेरी क्लियर, वी डू नॉट वॉन्ट आवर एक्टिविस्ट टू फेस क्रिमिनल एक्शन. आमचे जी चळवळ जातली, इट विल गो ऑन. खंयचोय सरकार आसूं, दिस इज इनफ फॉर एक वन टायम मुवमेंट न्ही. दिस इज अ मुवमेंट वीच विल कंटिन्यू. कोण आसूं, आज हांव आसा, फाल्यां आनी कोण येतलो, आनी हो प्लॅटफॉर्म आसतलो आमच्या गोंयच्या लोकांक आपले विचार मांडपाक. जो अन्याय जाता ती अन्याय टू रिमूव द अन्याय. आनी निमाणें आमी एटलिस्ट आमचे बार्देस तालुकाच्या वांगड्यांनी हे म्हयन्यासून ते गांवांनी वतलेत. गांवांनी विलेज सरपंचां मेळटलेत टू पास रेजोल्युशन्स अगेन्स्ट सेक्शन 39A. आमी मागतात आमच्या गोंयचे सर्व पंचायतींनी, सरपंचांनी, आमच्या लोकांनी तुमचे ग्रामसभे मिटिंगेक रेजोल्युशन पास करात. हो ठराव आमी तयार केला, आमच्या वेबसायटीर आसतलो. तुम वेबसायटीर ना जाल्यार आमचे कोणूय आमचे वांगडी आसात तेमकां मेळात. वी वील पास ऑन टू यू. आनी प्रत्येक ग्रामसभा हे रेजोल्युशन पास करात. दिस इज इम्पॉर्टंट, कारण कित्याक अंडर द कॉन्स्टिट्यूशन and Panchayat Raj, decision of the Gram Sabha is binding on the Panchayat. म्हणजे no Panchayat can grant permission in respect of section 39A
as the matter is sub judice. So it is within competence of the Gram Sabha. आणि 30 तारखेर आमची मिटींग जातली आणि 30 तारखेर आमी तुमकां परत तुमच्या मुखार येतलेत. आमचें डिसिजन हेच्या मुखार कितें तें जायते इशू आहात आमच्या मुखार, बट वी वील ट्राय टू डिस्कस, मीट आणि मुखार सरतलेत. आणि मुझे एक उत्तर, अ प्रॉमिस टू द गोवन पीपल, आमी वॉट एवर इज पॉसिबल आमचे कडेन कितें जाता तें कोर्टा भायर वी वील डू टू अचीव द 10 पॉयंट चार्टर. तुमकां सगळ्यांक देव बरो करूं.